पाणी येतं. अच्छा, त्यामध्ये वाईट वाईट जेव्हा तुमचा जमीन वाढली ना फुल तेव्हा याच्यामध्ये जमिनीला पाणी वरतो होतो वर्षी. अच्छा. मग तो मग त्या झऱ्यामार्फत कुंडात यायचा. मग कुंडात मग पहिला जो मध्ये समोरचा कुंड आहे त्यात पहिला जो भरणा तिथून असं स्टार्ट व्हायचं असं पुढच्या कुंडात जो महादेवचं कुंड म्हणतात ना, मागचं शंकरचं कुंड पुढे महादेवचं कुंड आणि मग हे 3 कुंड भरायचे. हा कमीत कमी 15 दिवस स्टार्टिंग चालू असतो, 15 ते 1 महिना. परंतु मग आस्ते 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 पातळी कमी होत जातो, खाली खाली कुंड जातं. ही गंगेचं वैशिष्ट्य. पण आता परिस्थिती अशी आहे की हा मोठे पूर होतच नाही. हा पूर व्हायचा म्हणजे पूर्ण शेती दिशा वाट लावून टाकायचा पाऊस, ते बांधीमध्ये फुटायची. आता ती कंडिशनच नाही. तुम्हाला जगण्यापुरता पाऊस पडतो आता. तरी बी इकडे पाऊस तर येतोय, आमच्या इकडे पाऊस नाही. नाही आता जो मध्ये जो पाऊस पडतो ना, तुमच्या महाटाप्यात पडतो, कधी कधी फुल पडतो, मागे ते दडच्या दड कोसळतात. त्याला कारण काय, ते पाऊस भरपूर होतो. म्हणजे घाटवर सुद्धा ते कोल्हापुरात भरपूर पाऊस पडतो. पण इकडे आपल्या कोकणात तेवढा किती पाऊस पडला तरी काही फरक पडत नाही. जेव्हा नदीत फुल अशी बाहेर ओसळून लागली तर यावर्षी मग लोक सांगायला जायचे की यावर्षी गंगा येणार, तेवढं पाणी जिरत होतं जमिनीत. असं ठिकठिकाणी गंगा येतात त्यांची ही पद्धत आहे गंगेची.